नमस्कार. ओवीज रेसिपी मी तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर पावसाळा स्पेशल खायला अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी मंचुरियनची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक मोठा गड्डी कोबीचा घेतलेला होता. हा कोबी मी आपण जी खोबरी खिसणी असते त्याने खिसून घेतलेला होता. तुम्हाला हवं तुम्ही चॉपरमधून बारीक करून घेऊ शकता, नाहीतरी बारीक चिरून घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मी सर्वप्रथम याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे. जे पाणी तयार होतं कोबी किसल्यानंतर ते बघा अशा प्रकारे मी एका वाडग्यामध्ये काढून घेणार आहे. तर आपल्याला हे वाडग्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे पूर्ण कोबीचं पाणी मी अशा प्रकारे काढून घेणार आहे. तर इथे पूर्ण कोबीचं पाणी मी अशा प्रकारे काढून घेतलेलं होतं. आता हे पाणी आपल्याला फेकून न देता साईडला ठेवून द्यायचं आहे. तर याचा पुढे जाऊन जर लागलाच तर आपण वापर करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा हे पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर ते मी साईडला ठेवून देत आहे. पूर्ण कोरडा करून घ्यायचं आहे आपल्याला कोबी. आता मी एका वाडग्यात घेतलेलं होतं का तर आपल्याला हे मळण्यासाठी सोपं जावं. हवं तर तुम्ही परात देखील वापरू शकता. याच्यामध्ये आता प्रथम मी बघा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. हा रेड कलर खायचा कलर वापरलेला आहे ते मी रेड कलरचा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. तर आलं लसूण पेस्ट हे विकतचं पॅकेट होतं 5 रुपयाचं, ते मी अखंड घालून घेणार आहे. आणि हे लाल तिखट, हे घरगुती लाल तिखट आहे. तुम्ही हवं तर लाल मिर्च पावडरसुद्धा वापरू शकता. तर ते तुम्हाला तुमच्या तिखटानुसार घालून घ्यायचं आहे. लगेच आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर इथे बघा मिठाचा वापर आपल्याला अंदाजानेच करून घ्यायचा आहे. एकदम मीठही नाही घालून घ्यायचं, अंदाज घेत घालायचा आहे. तर ते मी छान असं बिना पाण्याचं बघा ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. या कोबीच्या पाण्यामध्येच हे पूर्णपणे असं पीठ आपण मळून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे जेवढं मी ह्याच्यामध्ये मळून घेता तेवढं मळून घेणार आहे. आणि लागलंच तर वरून आपल्याला जर समजा मैदा लागला तर आपल्याला थोडा करून मैदा वापरायचा आहे. इथे अंदाज घेत मैदाही आपल्याला वापरायचा आहे. तर इथे बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा मैदा टाकून घेणार आहोत. थोडासा म्हणजे अजून 1 वाटी मैदा आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये. मी पुन्हा मैदा याच्यामध्ये चांगला बघा असा मिक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा मी पूर्णपणे मैदा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर मैद्याचा बघा अंदाज आपल्याला सांगता येत ना, जसा ज्या साईजचा कोबी असेल त्यानुसार हा खीस तयार होतो. त्यासाठी असाच अंदाज घेत आपल्याला मैद्याचा वापर करायचा. एकदमही मैदाने टाकून घ्यायचा. तर इथे बघा पुन्हा 1 वाटी मैदा घालून मी छान असं हे पीठ तयार करून घेतलेलं होतं. आता एका साईडला मी तळणीसाठी तेल ठेवून घेतलेलं होतं. तेल छान तापलं की ते मी हे मंचुरियन सोडून घेणार आहेत. तर बघा मंचुरियन तुम्ही कोणत्याही शेपमध्ये तळून घेऊ शकता, असं नाही की ते गोलच आले पाहिजेत. तर तुम्ही अशा शेपमध्ये देखील भज्यांसारखे देखील सोडू शकता. खायला खूप छान असे कुरकुरीत लागतात, क्रिस्पी लागतात. तर इथे मी लगेच असं पलटवायची गडबड नाही करणार आहे. थोडेसे खालून चांगले तळून घेणार आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा फुल अशीच ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदीही फुल गॅसवरती नाही तळून घ्यायचं, नाहीतर आतून हे कच्चे राहतील. तर इथे बघा असे पलटून मी आता छान घेतलेले आहेत. छान कलर देखील यायला सुरुवात झालेली आहे मंचुरियनला. तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी बघा तुम्ही बिनधास्त ही रेसिपी बनवू शकता. मुलं आवडीने खातात देखील. तर इथे ते मी साईडला काढून घेणार आहे. तर बघू शकता दिसताच अगदी असे कुरकुरीत आणि क्रिस्पी दिसत आहेत. आता मी ही साईडला काढून घेणार आहे. आणि दुसरी एक बॅच तुम्हाला अशा प्रकारेच तळून दाखवणार आहे. तर बघा अशा पद्धतीनेच तुम्हाला सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आणि तुमची रेसिपी कशी झाली, तुम्ही ट्राय केली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग मस्त खा, स्वस्त